हे आहेत कागल शहरातील शामराव भागोजी पाटील, वय वर्ष 80। सेवानिवृत्त झालेले शामराव पाटील तसे अबोल आणि शांत स्वभावाचे, पण आजच्या सोशल मीडियाच्या जगातही ते अजूनही आपल्या भावना व्यक्त करतात। ते लिखित पत्रातून, पोस्टकार्डवर लिहायचं आणि मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांच्या सुखदुःखात शब्दातून सहभागी व्हायचं, ही शामराव पाटील यांची जीवनशैली आहे। शुभेच्छा, अभिनंदन, सांत्वन करतानाच मनाला दिलासा देणाऱ्या आणि उभारी देणाऱ्या आश्वासक शब्दातून शामराव पाटील यांनी गेल्या 21 वर्षात तब्बल 4,500 पत्र लिहिली आहेत। या अनोख्या पण काळजाला हात घालणाऱ्या शामराव पाटील यांच्या अनोख्या छंदाबद्दल हे विशेष वृत्त। राज्य विद्युत मंडळात कारकून म्हणून काम केलेल्या कागलमधील शामराव पाटील यांचा वेगळा छंद आहे। शामराव पाटील सध्याच्या सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात अजूनही पोस्ट कार्डावर हाताने लिहून संपर्क साधतात। सध्या त्यांचं वय 80 वर्ष आहे। सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कार्यालयातील सहकारी अशोक उंडाळे यांना त्यांनी आभाराचं पहिलं पत्र लिहिलं होतं। ते पत्र उंडाळे कुटुंबासाठी इतकं खास ठरलं की त्यांनी ते आपल्या परदेशातील मुलाकडेही पाठवलं। शिवाय उंडाळे यांनी शामराव पाटील यांना मनापासून धन्यवाद दिले। तेव्हापासून शामराव पाटील यांचा सुरू झाला पत्राच्या रूपातील शब्दांचा प्रवास। शामराव पाटील यांना चित्र काढायची सुद्धा आवड असून आजही त्यांनी ती जोपासली आहे। त्यामुळेच पत्र पाठवताना ते पोस्ट कार्डावर प्रसंगानुसार एखादं चित्र सुद्धा रेखाटतात। वाढदिवस असो किंवा आनंदाचा क्षण अथवा एखादा दुःखद प्रसंग, शामराव पाटील मनातील भावना प्रामाणिकपणे पोस्ट कार्डावर उतरवतात आणि पत्र रूपातून भावना व्यक्त करतात। आजवर 4,500 पत्र पाठवल्याचं शामराव पाटील यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। 2004 साली मी MSB मधून 36 वर्ष सेवा केल्यानंतर रिटायर झालो। त्याचवेळी अशोक उंडाळे म्हणून माझे सहकारी रिटायर झाले होते। सेवा कालात माझ्या टेबल शेजारी असल्यामुळे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि सेवानिवृत्तीच्या लाईफ नंतरच्या याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांना पत्र लिहिले, आभार पत्र म्हणून। पण त्यांना ते पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये इतकं पत्र आवडलं की त्यांनी ते आपल्या परदेशी असलेल्या लंडनला आणि इटलीला असलेल्या मुलांना व्हॉट्सअपवर पाठवलं। तर त्यांच्याकडूनही त्यांना कुठल्या काकांनी पत्र लिहिले आणि आम्हाला आनंद झाला असं त्यांचा रिप्लाय आला। त्या मित्राकडून मला समजलं। नंतर मी काय म्हटलं की आपल्या लेखनानं जर इतरांना आनंद होत असेल तर त्यापासून मी पत्र लिहिण्याची सुरुवात केली। प्रसंगानुरूप पत्र पाठवताना शामराव पाटील समोरच्या व्यक्तीला दिलासा देतात, उभारी देतात, विश्वास देतात। त्यामुळेच त्यांचं पत्र अनेकांच्या काळजाला भिडतं। त्यामुळेच शामराव पाटील यांनी पाठवलेली पत्र अनेकांनी चक्क फोटो फ्रेम बनवून संग्रही ठेवली आहेत। पत्र लेखनाचा हा उपक्रम आनंददायी असल्याचं शामरावांनी नमूद केलंय। प्रसंगानुरूप मी इतरांना पत्र लिहितो। कुणाला प्रमोशन मिळालं, कुणाला बाळ झालं, कुठल्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली, कुणाच्या घरात मयत झालं, तर मी त्या प्रसंगानुरूप पत्र लिहितोय आणि ते लोकांना फार फार आवडतात। संग्रही ठेवलेली पत्र आहेत आणि काही लोकांनी फ्रेमही केलेले आहेत। आपल्या दिवाणखान्यात देखील पत्र फ्रेम करून लावलेले आहेत। ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातही गेली 27 वर्ष शामराव पाटील सहभागी असतात। तर कागलमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष आहेत। त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केलाय। शिवाय एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर ते आवर्जून अंत्यसंस्काराला हजर राहतात आणि स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली आहे। सोशल मीडियाच्या आभासी जगात आजही शामराव पाटील आपल्या संवेदनशील आणि जिव्हाळ्याच्या शब्दांनी मन जोडतायत। त्यांची पत्र म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नसते, तर ती भावनांची भेट असते। बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे।